सोबत येत असतं, ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. राजानो, ज्याने वयाच्या 21व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली त्याला व्यवसायात फूट आली. परत 22व्या 23व्या वर्षी नव्या दमानं व्यवसायाला सुरुवात केली, परत त्याला व्यवसायात फूट आली. राजानो, अवघ्या 26व्या वर्षी लग्न केलं आणि ऐन तारुण्यामध्ये लग्न केलं असताना तारुण्य अवस्थेत त्याची पत्नी त्याला सोडून गेली. किती मोठं दुःख त्याला भोगावं लागलं. त्याच्या पुढे जाऊन वयाच्या 30व्या वर्षी तो निवडणुकीला थांबला, पराभव पत्करावा लागला. वयाच्या 36व्या वर्षी परत नव्या दमानं व्यवसायाला सुरुवात केली, परत त्याला तिथं अपयश आलं. वयाच्या 38व्या वर्षी परत निवडणुकीला थांबला, परत त्याला अपयश आलं. वयाच्या 42व्या 43व्या वर्षी परत नव्या दमानं व्यवसायाला सुरुवात केली, परत त्याला अपयश आलं. वयाच्या 45व्या वर्षी आता मात्र निवडणूक जिंकायची अशा धोरणाने उभा राहिला, निवडणुकीत सबसे पडला. वयाच्या 47व्या वर्षी आता मी उपराष्ट्राध्यक्ष बनतोय हे स्वप्न त्याचं आता साकारणार आहे. ते स्वप्न धुळीला आणलं. वयाच्या 52व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पद ज्यांनी भूषवलं ते म्हणजे अब्राहिम लिंकन. त्यांच्या जीवनाचा जर इतिहास आपण पाहिला ना तर अपयश हे त्यांच्या 5वीला पोहोचलं होतं. पण राजानो, त्यांच्या दृष्टिकोनातून अपयश ही तात्पुरती माघार होती, अंतिम टप्पा नव्हता. आणि म्हणून जीवनामध्ये अपयश आलंच पाहिजे. यशाची चव चाखण्यासाठी अपयशाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात. हा इतिहास